सीता एक मिनिट, हे काय चाललंय तुझं? मी बोलतोय तर तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये का? काय राहिलंय अजून ऐकून घेण्यासारखं? हे बघा, आज जे घरात झालं ना ते मला पुन्हा होऊ द्यायचं नाहीये. मी बोलेन आशुशी या संदर्भात, समजावेन त्याला, पण त्या मुलीशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. ती जाते ना माहेरी, तिथून परत नाही आली ना तर मला चालेल. नाही नाही सीता, नाही, तू असला कुठलाही निर्णय घेणार नाहीयेस. सीता, अगं असं काय करतेस? परिस्थिती समजून घे. या परिस्थितीत आपण त्या दोघांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. माझ्या हातात कुठे काय आहे? मी काहीही करणार नाही. फक्त माझ्या मुलाची अवस्था बघून मला खूप त्रास होतोय. मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला, आणि यासाठी ती मुलगी जबाबदार आहे हे तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, तू शांत हो. आपण उद्या बोलू त्यांच्याशी. मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही. तसंही तुम्ही माझ्या हातात काय ठेवलंय? तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे हे पडसाद आहेत, हे आता तरी लक्षात घ्या. त्यामुळे आता काय, जे होईल ते होईल. त्याला तुम्ही काही करू शकत ना. मी आपल्याला इथे कशाला बोलवलं? मी तुझ्यासोबतच आलो ना, मग मला काय माहित? येडे हे ते भाजी आली. काय रे पोरानो, कस काय? काय आजी, काकू, आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही इकडे? काय काम होतं का तुमचं आमच्याकडे? अरे नाही नाही, काम काही नव्हतं. आणि तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. खरं तर तुम्हाला ना एक खुशखबर द्यायची होती. खुशखबर म्हणजे शिव 100% घरी येणार ना? पण तुला कसं कळलं? अगं वंती, त्यांच्यासाठी ही खुशखबरच आहे का नाही? अगं ती पोरं बी शिवाची वाट बघतात. मग होय आजी, शिवा लगीन झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार आहे. आता शिवा येणार, आम्हाला खूप बोलायचंय शिवाशी. आणि काकू, तुमचं झालं ना की शिवाला आम्ही गॅरेज मध्ये घेऊन जाणार. गॅरेज पण तिची वाट बघताय काकू. विषय काय? आता शिवा येणार आहे. अरे अरे थांबा. अरे ऐका ऐका ऐका, फक्त शिवानी येणार नाहीये, जावई बापू सुद्धा येणार आहेत. अरे मग अरे ऐकून तरी घ्या. म्हणजे आम्हाला असं वाटतं की शिवानी आता लग्नानंतर खूप दिवसांनी इथे येते की नाही, तर आपण घराच्या बाहेर थोडीशी काहीतरी सजावट करूया. ओ काकू, सजावट घराच्या बाहेर कशाला, अख्ख्या वस्तीत करून टाकू. अख्खी दिवाळीत साजरी करून टाकू. काय रे? म्हणजे तू आता असं समज की ती शिवा आज या घरातून बाहेर गेली ना, मग ती पुन्हा या घरात परत येऊच शकणार नाहीये. एवढा इफेक्ट? पण हे झालं कसं? किटू डार्लिंग, तू आजकाल मला काहीच सांगत नाहीस ना? सुहास, अरे मी काहीच करणार नाहीये, सगळं आई करणार आहे. नाही, पण नक्की सीताई करणार काय? शिवाला हात धरून घराबाहेर काढणार आहे का आशूच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यातनं काढून घेणार आहे? तू आता फक्त एवढंच लक्षात ठेव, मी आईच्या मनात जे विष पेरलंय ना, ते विष शिवाला बादल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणजे? सांगते. मग काय होणार या विषयाचा परिणाम? ते मलाही नीट माहित नाहीये. पण मग एवढ्या ठामपणे तू कसं काय सांगतेस? अरे कारण काल मी आईला जे कन्व्हिन्स केलंय ना, शिवाला या घरातून बाहेर काढणं किती इम्पॉर्टंट आहे, पटलंय आईला. त्यामुळे ती शिवा या घरात फार काळ टिकून राहणार नाहीये. लवकरच एक्झिट होणार आहे तिची. शिवाय काल जे काही घडलं ना, त्याचा इतका धक्का बसलाय ना आईला. हा किटू डार्लिंग, पण त्याचं क्रेडिट मात्र तू मला द्यायला हवं. कारण काल आशूला मी एवढी दारू पाजली आहे की त्याला घरचा रस्ताही सापडणं कठीण झालं होतं. ऑफकोर्स सुहास, सगळं क्रेडिट तुलाच देणार आहे. आता आपल्या दोघांच्या कष्टाचं फळ लवकरच मिळणार आहे आपल्याला. आई, आय एम रिअली सॉरी. मी जे काही वागलो काल ते खूप चुकीचं होतं आणि त्याला काही जस्टिफिकेशन नाही, मला माहिती. पण मी तुला प्रॉमिस करतो की मी परत असं कधीही वागणार नाही आयुष्यात. आशू, कालचं तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. मी त्याचं समर्थन करणार नाही.
पण मी आत्ता तुझ्याकडे वेगळ्या कारणासाठी आली. हे मला माहितीये, माझं वागणं चुकीचंच होतं, पण ते भावनेच्या भरात मी बोलून गेलो आणि इतकं फ्रस्ट्रेशन होतं ते सगळं बाहेर निघालं. हे आम्ही केलेले संस्कार नाहीयेत. येस, त्यामुळे काहीही असो, ज्या अवस्थेत तू काल घरी आलास ही आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. मला खूप वाईट वाटलं आशू, आणि ह्यांना तर विचारूच नकोस. आणि त्यामुळेच तू शिवा बरोबर तिच्या घरी जाणं गरजेचं आहे. आई एक मिनिट, तुम्हाला दुसरी कुठलीही शिक्षा कर, मग तुम्हाला आठवडाभर उपाशी ठेव, मी उपाशी राहीन. तू दुसरं काहीतरी सांग मला करायला, मी ते करीन, पण मला तिथे प्लीज शिवा बरोबर तिथे पाठवू नकोस. आशू, ही शिक्षा नाहीये, ही तुझी सुटका असणार आहे. म्हणजे काल मला तुला त्या अवस्थेत बघून असं वाटलं की इतके दिवस तुला जो त्रास होतोय ना, त्यामुळे तू असं वागलास. आणि शिक्षा देणं हे काही त्याचं समाधान नाहीये, पण ह्या त्रासातून तुला मुक्त केलं पाहिजे, म्हणजे तू नॉर्मल आयुष्य जगू शकशील. आई तुला काय म्हणायचंय नक्की? हे बघ, तू शिवा बरोबर तिच्या घरी जायचंस, आणि तिथे सांगायचंस की मी आणि शिवा एकत्र राहू शकत नाही, माझं तिच्यावर प्रेम नाही आणि मला तिला डिवोर्स द्यायचा आहे.